जय भीम मिळाल हो. भाऊ जय भीम जय भीम महादेव शिंदे. जय भीम. तुम्ही खूप मोठे आर्टिस्ट आहात आणि रील स्टार आहात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. धन्यवाद. आणि तुमच्या आम्ही नेहमी बघतो रील्स इंस्टाग्रामला आणि फेसबुकला साईड. आणि आता आम्ही जे बघतो रील्स त्यामध्ये असं आम्हाला कळलं की तुम्ही बुद्धगयाला गेलात आणि खूप असं म्हणजे सुट्ट्या टाकून गेला आणि चांगली गोष्ट तुम्ही केली. पण त्याबद्दल मला ऐकून घ्या तुमच्याकडून की बाबा तुम्ही मला कसा अनुभव आला त्या गोष्टीचा, तुम्ही गेलात कसं आणि कशा प्रकारे कोणत्या ट्रेननी गेलात आणि तिथला अनुभव सगळा सांगाल का आम्हाला थोडक्यामध्ये. प्रथमतः माझा अनुभव सांगताना मी आपल्या सर्वांना जय भीम करतो, नमो बुद्धाय करतो. खरं तर माझा बौद्ध गयाचा जाण्याचा योग हा सन्माननीय आपले समन्वय सेवक संघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय चंद्रकांत डावरे साहेब यांच्यामुळे तो आलेला. आणि खऱ्या अर्थाने पहिलं त्यांचं मी हार्दिक आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच मला इकडे जायला मिळालं आणि आम्ही तिथे गेलो. प्रथमतः मी ज्या आपल्या सारनाथ तिथे गेलो, सारनाथ तिथे जेव्हा प्रचंड मी गौतम बुद्धांच्या तथागतांच्या एवढ्या मूर्त्या पाहिल्या तर खरोखर मला वाटलं की मगाशीच एक सन्माननीय विलास कांबळे साहेबांनी दिलेल्या बाईटप्रमाणे तथागत गौतम बुद्ध प्रत्यक्ष जिवंत आपल्यासमोर दिसतात आणि संपूर्ण वातावरण एकदम बुद्धमय झाल्यासारखं वाटलं. इतक्या छान मूर्त्या मी प्रथमच मी इतक्या वर्ष मी कुठे फिरलो नाही. पण तथा म्हणतात ना की कपिल कांबळे साहेबांनी पण सांगितलं की सगळ्या अनेक लोक तीर्थयात्रा करतात पण आपल्या लोकांनी बौद्धगया करावी आणि ती मी पार पडलेले आहे. खूप चांगला मला तिथला अनुभव मिळाला. मला तथागतांनी या 5 शिष्यांना जे ज्ञान दिलं तिथं त्या विपश्यना करायला सांगितले ते पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. तिथला चांगला परिसर वाटला, खूप छान वाटलं. असं मी प्रत्यक्ष मला वाटलं ना की संपूर्ण जगात संपूर्ण विश्वामध्ये बुद्धांचं स्थान आहे हे तिथं आम्हाला दिसून आलेलो. त्यानंतर तुम्ही पुढचा जो प्रवास केला गयाला गेल्यानंतर तुम्ही तिथला जो परिसर बघितला गयाचे जे महाटेम्पल आहे की मेन टेम्पल आहे त्या मेन टेम्पलबद्दल काय सांगाल का. मुख्य विहारात जाताना इतकं छान वाटलं की प्रचंड असं वाटलं की प्रत्यक्षात तिथं म्हणजे गौतम बुद्धांच्या इथं जेव्हा मी मेणबत्ती प्रज्वलित केली, दीप जेव्हा प्रज्वलित केला आणि तो मला माझ्या योग्याने मला मिळाला तो, तर मला इतकं छान असं वाटलं की अशी जिवंत मूर्ती मला अशी समोर दिसली. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि ऊर्जा मला त्या मुख्य टेम्पलला असं वाटलं की तिथून जावंच नाही. तिथे अनेक प्रकारचे एक फिल्म स्टार ज्याने तथागतांचा रोल केला त्यांनी अनेक 80,000 मूर्त्या तिथे धम्मदान म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत तिकडे. आणि त्या मूर्त्या पाहून प्रचंड विशाल असं भव्य देव मनामध्ये छान असं बरं वाटलं. ऊर्जा आजही ती आहे की अजूनही मला वाटतं की मी त्याच नगरीमध्ये आहे. आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही गेलात टोकेश्वरी असं नाव आहे त्या ठिकाणी बुद्धांनी 6 वर्षाची तपस्या केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. नाही, तिथला सुद्धा अनुभव खूप चांगला होता. तिथे मला वाटतं की डोंगेश्वरला जाताना अनेक प्रकारचे तिथे जाताना खूप माकडं वगैरे होते. आमच्या समन्वय सेवा संघाच्या सगळ्या भीमसैनिकांनी तिथे प्रत्येक प्राण्यांना अक्षरशः खाऊ घातलं. प्राणी इतके खुश झाले की आमचे ज्येष्ठ सन्माननीय विलास कांबळेच्या तर फार खांद्यावरच खेळले, डोक्यावर बसले. त्यांनी तिथेही सुद्धा न घाबरता तथागतांची इतकी ऊर्जा त्यांना मिळाली होती ना अक्षरशः माकडं सुद्धा वानरं तिथे शांत झाली आणि आमच्या सन्माननीय विलास कांबळेच्या डोक्यावर बसले, तिकडे बसलेत. पण ते भव्य दिव्य प्रश्न खूप छान वाटलं, मला एकदम बरं वाटलं. तिथं पुढे गेलो, तिथे तथागतांचं आम्ही बघितलं. ते पूर्णपणे कठोर तपस्या केली होती आणि तिथे आम्ही बघितल्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे एक चांगली त्रिशरण पंचशील घेतलं. आम्ही डावरे साहेब तिथे होते, त्यांनी सगळे फोटोग्राफी केली. दिलीप जाधव साहेब, सगळे संदीप जाधव, हे सगळे लोक होते ना. खूप छान वाटला. नंतर खाली आता आल्यानंतर काही गोष्टी झाल्या छोट्या मोठ्या, परंतु तिकडे लक्ष नाही देता तथागताने दिलेला मार्ग त्या मार्गावर आम्ही ठाम राहिलो आणि तो पुन्हा आम्ही खाली आलो तिकडे आणि छान वाटलं खूप अशापैकी. नंतर आम्ही तिकडे मला वाटतं रोपेमध्ये बसलो, लिफ्टमध्ये. तिकडे गेलो, तिकडे पण छानपैकी आम्हाला चांगला प्रवास केला. तिथं जे काहीतरी शुल्क होतं 120 रुपयाचं, त्याच्यासमोर म्हणजे काहीच वाटलं नाही, छानपैकी वाटलं. तिथं परिसर वगैरे, तिथं एकदम मोठं पांढऱ्या रंगाची मूर्ती पाहिली. जय भीम. अजून मला वाटतं तुम्ही प्रश्न विचारा. हां, तुम्ही जिकडे जेव्हा वरती गेला तुम्ही जसं ते सफेद बोलताय त्याचं राजगीर नाव आहे, तर त्या राजगीरमधला अनुभव काय तुमचा तिकडे. नाही, अनुभव आता असा आहे की मी प्रथमच तिकडे गेल्यामुळे ना मला असं वाटलं की म्हणजे की
मी तथागत सारनाथला असं गेले किंवा कुठल्या ठिकाणी गेलो ना तर ते प्रत्येक हे वातावरण मला प्रत्येक ठिकाणचं एकच वाटत होतं. अच्छा, बुद्धमय. बुद्धमय म्हणजे असं मला असं वेगळं अनुभव असं वाटतं की मी असं मला वाटलं की आजही तुम्ही मला जी मुलाखत चाललेली लाईव्ह मुलाखत चाललेली आज हजारो करोडो लोक बघणार आहेत त्याला मला असं वाटतं की मी पूर्ण बुद्धमय नगरीमध्येच अजून आहे. ठीक आहे. तसंच तुमचा जो पुढचा प्रवास होता दुसऱ्या दिवशीचा तो प्रवास मला वाटते मिलिंद नालंदा विद्यालय विश्वविद्यालय ते तर तिथला अनुभव काय शेअर कराल तिथला का? अनुभव तसाच होता. बघून परिसर दिव्य भव्य दिव्य असं वातावरण बघितलं. आणि तुम्हाला थोडक्यात सांगू का की तथागतांचं नाव घेतल्यानंतर जे काही ऊर्जा आणि जे म्हणजे मला वाटतं की नंतर आम्ही नालंदा विद्यानगरीमध्ये गेलो. खरं तर भव्य दिव्य अशी नालंदा विद्यानगरी ही आपल्या सम्राट अशोकाने तिथं बांधकाम केलेलं ती बांधली होती. सगळे संपूर्ण लोक तिकडे विद्या घेण्यास तिकडे येत होते. परंतु कालांतराने काटकरस्थाने काही लोकांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आणि ती जाळली पण होती. आणि अशाच पद्धतीने सुद्धा आजही लोक तिकडे जातात आणि ती विद्यानगरीचा कधी नष्ट झाली नाही आणि ती होणार पण नाही. अशा आपल्या विश्वनाथ सम्राटांचंही देखील अधिक अभिनंदन आम्ही करतो. त्यांच्यामुळं अनेक लोकांना तिला ज्ञानप्राप्ती करण्यासाठी ते पूर्णपणे विद्यानगरीच ती होती. तर तो अनुभव मी बघितला आहे. त्याच्यापुढे राजगीर नदीवरती गेला होतात आपण, हां राजगिरी नदी मी जिथे बुद्धांनी आपली हे केल्या त्या निरंजना नदीमध्येच खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांचं मला वाटतं की ते ज्ञानप्राप्त त्यांना झालं. ते उलट्या दिशेने जे पात्र आलं त्याच्याबद्दल त्यांना ज्ञानप्राप्त तिथून मला वाटतं खऱ्या अर्थाने तथागतांना पुढं भव्य दिव्य असा अनेक मार्ग मिळाला आणि त्यांनी तो मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि ती नदी फार छान होती. कपिल कांबळे, संदीप जाधव आणि मी स्वतः आणि विलास कांबळे आम्ही त्या नदीमध्ये गेलो, आगमन केलं. त्या नदीतलं पाणीसुद्धा काही लोकांनी मला वाटतं बाटलीमध्ये घेतलेलं आहे. कारण त्याचं एक मोल 500 वर्षापूर्वीचं होतं ते आजही आहे. 2500 वर्षापूर्वीचं आजही आहे ते. तसेच आम्ही नंतर काही ठिकाणी जिथे आम्हाला सन्माननीय आमचे अध्यक्ष संजय डावरे साहेबांनी जे मुख्य बॉम्बे टेम्पल या ठिकाणी आम्ही वास्तव्य केलं होतं त्या ठिकाणी आपले अध्यक्ष गायकवाड साहेब, सेक्रेटरी मोरे साहेब यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं तिकडं सेवा आमची केलेली. तिकडे आम्ही राहिल्यानंतर तिथे आम्ही चांगल्या प्रकारची तथागतांची बाबासाहेबांची गाणी बोललो. थोडासा करमणुकीचा कार्यक्रम केला. नंतर आमचे कपिल कांबळे साहेब, संदीप जाधव, दिलीप जाधव, विलास कांबळे, आमच्या रत्नाताई मावशी आणि सर्वांनी आमचे सविता तपासे यांनी जेवणाचा एक चांगला प्रोग्राम केला. आम्ही तिकडे जेवण केलं, चांगलं आनंदाने खाल्लं, फार मजा केली. खूप असं आम्ही कंटाळा असा अजिबात आलेला नाही. खूप छान वाटलं. शिंदेसाहेब एक राहून गेलं की तुम्ही ज्या मुख्य कामाला गेलतात तिथलं जे आंदोलन चालू आहे बुद्धगयासाठी त्या टेम्पलसाठी जी मागणी आहे त्याबद्दल तुम्ही काय बोललाच नाहीत. नाही, त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी पण झालो होतो. त्याबद्दल तुम्ही प्रश्न मला आत्ता केला, आठवले, धन्यवाद. त्या आम्ही गेलो होतो. आंदोलनात आम्ही सामील होतो. बुद्धिस्ट डिमांड म्हणून अनेक प्रकारचे छोटे मोठे बॅनर्स लागले होते. तिथल्या एका भन्त्याने खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला तिथल्या आंदोलनाचं BT ॲक्ट 1949 तो ॲक्ट त्या ॲक्टबद्दल जे काय त्यांचं आंदोलन चाललं आहे त्यांना कशा प्रकारचा त्रास चालला आहे त्या त्रासातून ते घाबरत नाहीत. त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचे वडीलच सैनिक असल्यामुळे बाबासाहेबांनी जसं ते राम मंदिराच्या टायमाला जो सत्याग्रह केला होता की माझे वडील सैनिक असल्यामुळे ते मी पत्राव स्वीकारेल पण मी इतर मैदान सोडणार नाही. तशाच पद्धतीने BT ॲक्ट 1949 त्या पूर्णपणे आंदोलनामध्ये महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये पूर्ण आम्ही सहभागी झालो. तसं आमच्या ताई प्रीतीताई डावरे त्या मुंबईमधून कशा प्रकारची मदत करतात त्याबद्दलसुद्धा त्या भन्तेने आम्हाला सगळं सांगितलं. असं 1 तासाचं त्यांनी जी काय माहिती दिली त्या माहितीचं ज्ञान आम्हाला खऱ्या अर्थाने कळलं जे अद्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं होतं. त्यामुळं ते जे आंदोलन आहे ते तीव्र होणार आहे आणि त्याचा हा परिणाम चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याबद्दल काय शंकाच नाही आहे. कारण गौतम बुद्ध हे कधी संपत नाही. तथागतांचा असाच इतिहास आहे, कधी संपत नाही. ठीक आहे शिंदेसाहेब, ठीक आहे. खूप चांगला आम्हाला तुम्ही अनुभव सांगितला बुद्धगयाचा वगैरे आणि तुम्हाला धन्यवाद. आणि मी कपिल कांबळे, संपादक. तरी पण मला तर वाटतं की तुम्ही एक प्रश्न मला राहायचा विसरून गेले की तुम्ही ट्रेनमध्ये जो एंटरटेनमेंट केला मी स्वतः केला, माझ्या सोबतीत तुम्ही सगळ्यांनी केला. करमणुकीचा जो कार्यक्रम हा एकट्या महादेव शिंदेमुळे होत नसतो. ते अनेक सहकार्य लागतात. त्या सगळ्या सहकार्यांचं संयोजक, आयोजक, नियोजक सगळ्यांचं सोबत
हे अशा पद्धतीने मिळालेले आहे का खरंच गाणे बोलताना उत्सुकता वाढली. आम्ही मला वाटतं लोकल ट्रेन बुद्धगया टू पटना इथं जो प्रवास केला ना, अक्षरशः लोक फिल्म स्टार म्हणून सर्वांनाच बघत होते. मी फिल्म स्टार होतो, कोण डायरेक्टर होतो, कोण प्रोड्युसर होतो, अनेक लोक होते. त्या सगळ्यांचा आम्ही खूप खूप आभारी मानतो. आणि मी माझे ते 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. धन्यवाद. साहेब. कॅमेरामॅन